नमस्कार मित्रांनो. आपण सध्या कोविड-19च्या अत्यंत त्रासदायक अशा एका अवस्थेमधून जात आहोत सगळेजण. आणि या कालखंडामध्ये आपण जो आपला अभ्यास आहे तो सगळा ऑनलाईन पद्धतीने घेत आहोत. आणि या संदर्भामध्ये आपण आपला जो इतिहासाची ओळख हा जो पेपर आहे, इंट्रोडक्शन टू हिस्ट्री हा जो पेपर आहे, त्याच्या काही घटकांची चर्चा या माध्यमातून करू, व्हिडिओच्या माध्यमातून, जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला वारंवार पाहता येईल आणि त्या व्याख्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला जे विद्यार्थी त्यावेळेला जॉईन होऊ शकले नाहीत किंवा ज्यांना काही पुन्हा अभ्यास करण्याची इच्छा आहे अशांना यातून काही मार्गदर्शन किंवा उपयोगी माहिती मिळू शकेल. मित्रांनो, आपण इतिहासाच्या व्याख्या या बाबतीमध्ये सुरू करण्यापूर्वी एक मुद्द्याचा विचार करू. आणि तो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इतिहास म्हणजे काय. आणि हा प्रश्न जवळपास इतिहासा इतकाच जुना आहे. तुम्ही पहा की जर नुसता शब्द घेतला आणि त्याच्या व्युत्पत्तीचा जर विचार केला तर इति अधिक ह अधिक आस हे असे असे घडले या पद्धतीचं त्याची व्युत्पत्ती आहे किंवा त्याची फोड आहे या पद्धतीची, हे असे असे घडले. इंग्लिश जो शब्द आहे हिस्ट्री, त्याचे दोन प्रकारे विचार केला जाऊ शकतो. एक म्हणजे हीज स्टोरी, राजाची कथा असंही एक काही लोक त्याविषयी म्हणतात, किंवा अरेबिक हिस्तर, कथाकथन या शब्दावरनं सुद्धा हा तयार झालेला असू शकेल. त्याचं ओरिजिन आपल्याला तपासलं पाहिजे. इतिहास याच्या अनेक व्याख्या या संशोधकांनी केलेल्या आहेत, मोठमोठ्या इतिहास अभ्यासकांनी केलेल्या आहेत. आणि खरं म्हणजे वास्तविक पाहता आपल्या प्रत्येकाची सुद्धा इतिहासाची काही ना काही व्याख्या असते. आपण त्याची व्याख्या तयार करत असतो, स्वतःच्या मनामध्ये तयार करत असतो. त्यामुळं एक प्रकारे ओपन सोर्स कोडिंग जसं असतं त्या प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीने इतिहासाच्या व्याख्या आपल्या पातळीवर सुद्धा तयार करू शकतो, असा एक मुळातला भाग आहे. खूप जुन्या काळापासून विचार केला तर हिरोडोटसच्या कालखंडापासून इतिहासाच्या आपल्याला काही व्याख्या दिसतात. आणि हिरोडोटस ज्यांना फादर ऑफ हिस्ट्री असं म्हटलं जातं, ग्रीसमधला हा मोठा इतिहासकार होता. भूतकालीन मनोरंजक व संस्मरणीय घटनांचा शोध म्हणजे इतिहास असं हिरोडोटस म्हणतात. मनोरंजक आहेत आणि संस्मरणीय, अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी इतक्या पूर्वी मांडला की इतिहासामध्ये आपण ज्या गोष्टीचं आपल्या जीवनावर परिणाम आहे, ज्या गोष्टीमध्ये काहीतरी परिवर्तन आहे, ज्या गोष्टीमध्ये काहीतरी बदल आहे, अशा प्रकारच्या गोष्टींचा किंवा अशा प्रकारच्या प्रामुख्याने विचारांचा उल्लेख आपण इतिहासामध्ये करतो. आपण ज्या नित्यनैमित्तिक दैनंदिन गोष्टी करतो त्यांचा उल्लेख इतिहासामध्ये होत नाही, होऊ शकतो पण होत नाही. याचं कारण असं की परिवर्तन बिंदूवर आपण भर देत असतो. कंटिन्युटी अँड चेंज हे जे म्हणलंय त्या पद्धतीनं कंटिन्युटी, सातत्य आणि बदल, तर बदलाचा वेध घेण्याचा विचार म्हणून संस्मरणीय घटना म्हणजे काय. आता पहा, तुम्ही एखादा इंटरव्ह्यू द्यायला गेलात तर तुम्हाला प्रथम काय विचारतील, असं विचारतील का की 9वीच्या पहिल्या तिमाहीमध्ये तुम्हाला इतिहास विषयाच्या एका छोट्या टेस्टमध्ये काय मार्क पडले होते, नाही विचारणार. तुम्हाला टर्निंग पॉईंट विचारतील, 10वीला किती मार्क होते, 12वीला किती मार्क होते, BA कुठं झालात, किती मार्कांनी झालात, विषय कुठले कुठले होते. टर्निंग पॉईंट्स इन युअर लाईफ विल बी आस्क्ड टू यू, तुम्हाला विचारले जातील. म्हणून येजकार यांची ही व्याख्या या आपले हिरोडोटस यांची व्याख्या ही महत्त्वाची. येजकार यांचा उल्लेख आपण आत्ता केला. येजकार यांनी 1960 साली व्हॉट इज हिस्ट्री असा एक ग्रंथ लिहिला. आणि त्या ग्रंथामध्ये, व्हॉट इज हिस्ट्री या ग्रंथामध्ये येजकार यांनी इतिहासाची एक जगप्रसिद्ध अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे की हिस्ट्री इज अन अनएंडिंग डायलॉग बिटवीन द प्रेझेंट अँड द पास्ट. इतिहास हा वर्तमान काळ आणि भूतकाळ यातील कधीही न संपणारा संवाद आहे. हा संवाद कायम चालू असतो. एका व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर लेखन केलं, ग्रँड डफनी समजा केलं, त्याचा अर्थ तुम्ही करू नये असं नाही. 20व्या शतकामध्ये सुद्धा इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी विचार करत असू शकतात. माननीय जयसिंगराव पवार सर आहेत, त्यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलं. प्र. देशपांड्यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलं. डॉक्टर आरा कुलकर्णी सरांनी त्याच्यावर संशोधन केलं. आणि अजूनही अनेक लोक लिहित आहेत. याचा अर्थ असा की प्रत्येक युगामध्ये इतिहासाशी संवाद केला जातो. साधनं काही वेळेला नवी सापडतात, आहे त्या इतिहासाचा सुद्धा अन्वयार्थ नवीन पद्धतीने
अनेकदा लावला जाऊ शकतो, नवा अर्थ लक्षात येतो. काही वेळेला काळ बदलला म्हणून नवीन अर्थ लक्षात येतो. अशा सगळ्या गोष्टींचा विचार हा आपल्याला इतिहास संशोधन करताना करावा लागतो. डॉक्टर अरविंद देशपांडे सरांनी, जे इतिहास विभागाचे भूतपूर्व अध्यक्ष होते, विभाग प्रमुख होते आणि महाराष्ट्रातील एक अत्यंत नामवंत विचारवंत होते, त्यांनी म्हणले की आई या विषयावर एका व्यक्तीने कविता केल्यानंतर दुसऱ्या कवीने करू नये असं नाही, प्रत्येक कवी आई या विषयावर कविता करू शकतो. त्याचप्रमाणे इतिहासाच्या संदर्भामध्ये, ऐतिहासिक कालखंडाच्या बाबतीमध्ये प्रत्येक काळामध्ये संवाद होत असतो, अभ्यास केला जातो, नवनवीन संशोधन केलं जातं. यामुळं इयेचकार म्हणतात की इतिहास हा वर्तमान काळ आणि भूतकाळ यातील कधीही न संपणारा संवाद आहे. अनएंडिंग डायलॉग बिटवीन द प्रेझेंट अँड द पास्ट. ही व्याख्या अतिशय महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशा स्वरूपाची व्याख्या आहे. मागच्या शतकामध्ये म्हणजे 19व्या शतकाच्या सुमारास कार्लाइल नावाचे एक इतिहासकार होऊन गेले. त्यांनी इतिहासाची एक वेगळीच व्याख्या तयार केली आहे. ऑल हिस्ट्री इज नथिंग बट हिस्ट्री ऑफ ग्रेट मेन. आशय असा की सर्व इतिहास हा दुसरे तिसरे काही नसून थोर व्यक्तींची चरित्रे होत, बायोग्राफीज ऑफ ग्रेट मेन. आता पहा, आपल्या इतिहासात सुद्धा अनेकदा आपण जे समाजाला दिशा देणारे लोक आहेत किंवा एकंदरीत मानवतेला, इतिहासाला जे दिशा देणारे लोक आहेत, ज्यांनी काही विशेष कर्तृत्व गाजवून ठेवलं, त्या लोकांचा उल्लेख आपण इतिहासामध्ये करतो. थोरा मोठ्यांचा उल्लेख आपण इतिहासामध्ये करतो. जनसामान्यांचा सुद्धा आता करायला लागले. परंतु थोर व्यक्तींनी ज्यांचा प्रभाव राजकारणावर पडला, ज्यांचा प्रभाव समाजकारणावर पडला, ज्यांचा प्रभाव अर्थकारण किंवा धर्मकारणावर पडला आणि मानवी जीवनामध्ये बदल घडून आले, अशा लोकांचा विचार हा या पद्धतीच्या व्याख्येमध्ये केला गेलेला आहे. अर्थात ही अपूर्ण व्याख्या आहे. ही व्याख्या की पूर्ण आहे असं माझं कुठल्याही अँगलनी म्हणणं नाही. पण मित्रांनो आणि मैत्रिणींनो सुद्धा एक गोष्ट आपण लक्षात ठेवू. मी तुम्हाला एक याचं उदाहरण, खूप गमतीशीर असं उदाहरण सांगतो. 10व्या ते 13व्या शतकाच्या दरम्यान, अर्थात 16व्या शतकापर्यंत नंतर होते ग्रंथ, ते सुद्धा त्यांनी त्या संप्रदायाने मोठं काम केले. पण महानुभाव संप्रदाय हा महाराष्ट्रातला एक फार महत्त्वाचा संप्रदाय होता. महानुभाव संप्रदायाने जे साहित्य निर्माण केलं, जे लेखन निर्माण केलं, त्यामध्ये दृष्टांत पाठ नावाचा एक ग्रंथ आहे. आणि त्या दृष्टांत पाठात एक जच्चंदूचा दृष्टांतू म्हणून एक दृष्टांत आहे. काय तो आहे तर, काही जन्मतःच दृष्टीहीन असणारी मंडळी एका हत्तीला हात लावतात आणि त्या हत्तीला हात लावल्यानंतर त्यांना ज्या प्रकारचा जो काही फील त्यांना येतो, हत्तीच्या पायाला काही हात लावतात, काही सोंडेला हात लावतात, काही शेपटीला हात लावतात, त्याप्रमाणे त्यांना हत्ती वाटतो. इतिहासाच्या व्याख्यांसाठी ही गोष्ट फार चपखल बसते की इतिहासाच्या व्याख्यांची पण गंमत अशीच आहे की इतिहासाच्या व्याख्या या ज्याला जे भावलं त्या पद्धतीनं त्या लोकांनी ह्या व्याख्या सगळ्यात निर्माण केलेल्या आहेत. आणि या प्रकारे जर आपण विचार केला तर ज्याला जे भावलं, ज्याला जे सुचलं, ज्याला जे वाटलं त्या पद्धतीच्या व्याख्या या लोकांनी तयार केलेल्या दिसतात आपल्याला. आणि या सगळ्या व्याख्या जर घेतल्या तर आपल्याला इतिहासाचा एक साकल्याने विचार करता येतो. इतिहासामधले कुठले कुठले घटकावयव आहेत याचा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे एक लक्षात घ्या की कार्लाइल यांची व्याख्या जरी थोर व्यक्तींची चरित्रे, सबाल्टर्न किंवा ज्याला वंचितांचा इतिहास असं म्हणता येऊ शकेल, त्यातून जरी ही पूर्णपणे वेगळी वाटली किंवा विरोधी वाटली तरी सुद्धा इतिहासामध्ये सगळं काही येतं आणि त्याच्यामध्ये ह्यातला काहीतरी सत्यांश किंवा ह्यातला काहीतरी भाग हा उपयुक्त ठरू शकतो. अशा प्रकारे हे इतिहासाच्या व्याख्यांच्या बाबतीमध्ये आहे. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, आपण आज हेरोडोटस, इयेचकार आणि कार्लाइल यांच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने विचार केला. तर या व्याख्यांचं तुम्ही मनन करा आणि या बाबतीमध्ये तुम्ही सुद्धा स्वतः विचार करून तुमची स्वतःची स्वतंत्र अशी एखादी व्याख्या जी सुचत असेल ती निर्माण करा. अजून काही व्याख्या आपण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण आता या ठिकाणीच थांबू आणि बाकी काही या पुढचे जे व्हिडिओज असतील आपले त्यामध्ये आपण इतर काही महत्त्वाच्या व्याख्या या आपण पाहूयात. धन्यवाद. थँक्यू.